नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे लोंढे सर ओम सरस्वती कोचिंग क्लासेस। मित्रांनो, आपल्या दोन शाखा आहे, एक आहे आपले फलटणमध्ये नवीन आरटीओ समोर आणि दुसरी आपली शाखा दुधीबाई गावात समाज मंदिरा शेजारी। तर जर कोणाला ऑफलाईन क्लासेस करायचे असेल 8वी 9वी 10वी सेमी मीडियम मराठी मीडियम आणि 11वी 12वी सायन्स सेक्शन साठी तर नक्की येऊन क्लासेसवर भेट द्या। चला, आज आपण पाहणार आहे क्लास 9 चा मॅथ्स 1 फर्स्ट लेसन सेट 6 लेसन आपण पाहणार आहे। क्वेश्चन आहे ओके, सेट्स लेसनचा प्रॅक्टिस सेट 1.1 चा क्वेश्चन आहे, राइट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर मेथड। सो आपल्याला हे सेट्स रोस्टर फॉर्म मध्ये लिहायचे आहे। सगळ्यात पहिले आपण सेट्स हा समजून घेऊया बघा। मग सेट्सचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? संच। संच हा कोणत्याही गोष्टीचा असू शकतो, संख्यांचा संच असू शकतो, ओके, वर्गातील विद्यार्थ्यांचा संच असू शकतो, किंवा तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या नाण्यांचा संच असू शकतो, किंवा सुरामधले सा रे ग म प ध नि सा यांचा संच असेल। मग संच कसलाही असू शकतो, ठीक आहे। तर आपल्याला त्याच्या आधारित क्वेश्चन आहे। तर सेट लेसन मध्ये जो पहिला प्रॅक्टिस सेट 1.1 आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेथड्स आहे सेट लिहिण्याच्या। तर दोन मेथड आपण वापरणार आहे। एक आपण वापरणार आहे रोस्टर मेथड, ओके, आणि दुसरी वापरणार आपण इथं याला आपण रोस्टर और लिस्टिंग मेथड सुद्धा असे म्हणतो, ठीक आहे। आणि दुसरी मेथड आहे इथं रूल मेथड आहे, ओके। सो याच्यातली दोन्ही मेथड सोपे आहेत, मी तुम्हाला दोन्ही मेथड समजावून सांगेन, परंतु रूल मेथडला थोडा वेळ लागतो। मी तुम्हाला ते आरामात समजावून सांगेन जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये काय चुका करणार नाही। मग आपण पाहूया आता रोस्टर और लिस्टिंग मेथड काय आहे। तर बघा, इथं आपल्याला क्वेश्चन पण दिला आहे की सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर। आता हे रोस्टर मेथड म्हणजे कच्च्या पद्धतीने कच्च्या स्वरूपामध्ये आपण लिहायचं आहे। तर सेट लिहिताना कधी पण काय करायचं, कुठला तरी आपण एक कॅपिटल लेटर घ्यायचा असतो ए पासून झेड पर्यंत, ओके। सो हे 4 क्वेश्चन आहे, तुम्ही 4ला वेगळे घेऊ शकता, ए बी सी डी, किंवा 4ला तुम्ही ए ए घेतला तरी चालेल, ओके। कॅमेरा थोडा क्लोज करतो म्हणजे तुम्हाला दिसलं बघा, ओके, हा। सो इथं बघा सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर। सो आपण ए लिहिलं, ओके, आणि आता आपल्याला असा कर्ली ब्रॅकेट काढायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे नॅचरल नंबर। सो आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर ते स्टार्ट होतात 1 पासून, परंतु हे कोणते नॅचरल नंबर आहे? इव्हन नॅचरल नंबर। सो आपल्याला 2 4 6 8 हे आपले इव्हन नॅचरल नंबर आहे। तो आपण लिहिताना 2 4 6 8 डॉट 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 आपण तसं देऊ का? कारण की ते इनन्युमरेबल आहेत, अनंत आहेत, ते मोजता येणार नाही। इव्हन वी कांट राईट, म्हणून आपण पुढे असं आपण टाकतो ते डॉट डॉट करून, दॅट शोज इट्स इनन्युमरेबल, ठीक आहे। पुढे बघा काय दिले तुम्हाला, सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50। पुन्हा आपण इथे लेटर घेऊया, बी घेऊया आपण, ओके। इव्हन प्राइम नंबर, आता इव्हन नंबर कोणते तर हे बघा, इव्हन नंबर 2 4 6 8 10, ओके, 12 असे आपण 50 पर्यंत लिहू शकतो। त्याच्यामध्ये 2 2चा गॅप आहे, 12 14 16 80 20 असे आपण लिहू शकतो। पण ते काय विचारतात आहे, इव्हन नाही, इव्हन प्राइम नंबर। आता प्राइम नंबर कोणकोणते आहे त्याच्यामध्ये बघा 2 3 5 7 11 13, ओके, 17 19 असे नंबर्स भरपूर आहेत। पण आता प्राइम नंबर कळत नाही मुलांना मला। तर मित्रांनो, काय प्राइम नंबर म्हणजे ती संख्या ज्या संख्येचा फॅक्टर फक्त 1 आणि ती संख्या असणार। म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला समजायला की ती संख्या पाड्यामध्ये फक्त त्याच संख्येत पाहिजे, दुसरं अजून कोणते फॅक्टर नाही पाहिजे। फॉर एक्झाम्पल सांगतो, समजा मी 4 लिहिलं तर 4 1 चा 4 येतोय, परंतु 2 2 चा पण 4 येतोय, ओके। सो दॅट मीन त्याचे फॅक्टर हे 1 पेक्षा जास्त पडले, म्हणजे ती संख्या आहे तीच संख्या 4 पण आहे 1 पण आहे, पण अजून ती आणखी एक संख्यामध्ये आहे, म्हणजे ती 2च्या पाड्यामध्ये पण आहे। पण त्या जागी आपण 2 3 5 7 चा विचार केला तर 2 चा काय 2 1 जा 2 फक्त 2, 3 चा काय 3 1 3, 5 5 1 5, 7 7 1 7, अजून ते कोणत्याही संख्या नाही, कुठल्या पाड्यात नाहीये ती, त्याच्यामध्ये प्राइम नंबर आहे। सो आपण काय करणार इथं इव्हन प्राइम नंबर बघायचा आपल्याला। तो इव्हन प्राइम नंबर बघितला आपण तर इथं बघा 2 3 5 7 11 13 17 19 असं जर आपण लिहित गेलो 50 पर्यंत, तर याच्यामध्ये तुम्हाला काय सापडेल की 2 इज द ओनली इव्हन प्राइम नंबर। 2 ही एकमेव इव्हन प्राइम नंबर आहे। सो आपण इथे फक्त हे ना 2 लिहिणार, ओके। क्वेश्चन नंबर 3, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर। आता निगेटिव्ह इंटिजर नंबर लाईन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना। सो नंबर लाईनवर इथं पॉझिटिव्ह नंबर असतात आणि इथं निगेटिव्ह नंबर असतात, ओके। सो हे आपल्याला पण माहिती आहे की नंबर लाईन जर आपण ड्रॉ केली तर पॉझिटिव्ह इंटिजर हे पुढे किती काढता येईल,
निगेटिव्ह इंटिजर हे किती काढता येईल, पण तुम्हाला मग काय सांगितलं, हे निगेटिव्ह इंटिजर सांगितलंय. सो निगेटिव्ह इंटिजर आपण कसं लिहिणार इकडं ते एकदा आपण सो निगेटिव्ह इंटिजर आपण कसं लिहिणार ते बघा. तो हे निगेटिव्ह इंटिजर आहे. आता बघा पॉझिटिव्ह नंबर लिहिताना मी 1च्या पुढे किती लिहीन 1 2 3 4 5 6 7, परंतु निगेटिव्हच्या पुढे लिहिताना मला या बाजूला लिहावं लागेल. सो -3 -4 -5. सो निगेटिव्ह इंटिजर नंबर लिहायचा असेल तर मला या डायरेक्शन मध्ये लिहायचंय. ओके, मग मी उलट तर लिहिणार नाही. उलट म्हणजे -1 -2 -3 असं नाही लिहू शकत मी, बिकॉज त्यांची स्टार्टिंग इथून नाही होत, इथून होते या बाजूने. सो मी लिहिताना काय करणार, इथं समजा मी घेतला सी घेतला, ओके, आता इंटिजर आहे चला मी आय घेतो. ओके, सो इथं मी कसं येणार हे बघा. सगळ्यात पहिले मी काय करणार, इथं कॉमा टाकणार, मग डॉट 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 करून कॉमा, मग इथं आपण काही घ्या -4 -3 -2 -1 आणि इथं आपण कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट केलं. ओके, कारण की आपल्याला फक्त काय सांगितलंय, निगेटिव्ह इंटिजर. तो निगेटिव्ह इंटिजर आपण इथं लिहिलेलं आहे. आता आपण पाहूया 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगामा. आता तुम्हाला इथं फक्त सूर सांगितले, सूर सारेगमाचं हे आपण लहानपणापासून ऐकले, सा रे ग म प ध नी सा असं. मग आपल्याला काय लिहायचं बघा, इथं पुन्हा इथं ए बी सी, सी नव्हता घेतला इथे घेतो सी. बघा चला इथं बघा सा रे ग म प ध नी. ओके, 1 2 3 4 5 6 7 7 आहे. पुन्हा 6 लिहू नका, आता 8 होऊन जाईल, अष्टक होऊन जाईल ते. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला. पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. सो काय दिलंय बघा, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. आता हे सिम्बॉल मध्ये लिहिलंय ते आपल्याला लिहायचंय कशामध्ये, वर्ड्स मध्ये. ओके, सो 4/3 किंवा 4/3 आणि हे साइन काढलंय. तर स्टुडंट्स या साइनला म्हणतात ओके अन एलिमेंट ऑफ. ओके, एलिमेंट ऑफ म्हणजे तो त्याचा भाग आहे, किंवा बिलॉंग्स टू सुद्धा म्हणतात, त्याला बिलॉंग्स टू सुद्धा म्हणतात. ठीक आहे, सो दोन मध्ये तुम्ही कोणतेही वापरू शकता, काय फरक पडत नाही. सो 4/3. ठीक आहे, मग काय ना 4/3 इज अन एलिमेंट ऑफ क्यू. आता क्यू हा कशाला वापरला, तो रॅशनल नंबरला. ओके, सो वी कॅन राईट हिअर रॅशनल नंबर. लिहिलं तर ठीकच आहे, नाही लिहिलं तरी ठीक आहे, हरकत नाही. बिकॉज त्यांनी काय तुम्हाला विचारलंय, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. मग हे पण एक सिम्बॉल आहे. मग 4/3 इज अन एलिमेंट ऑफ क्यू. आणि व्हॉट इज क्यू, क्यू काय आहे, एक रॅशनल नंबर आहे. ठीक आहे, चला पुढे काय दिलंय, -2 इज नॉट एलिमेंट ऑफ n. सो आपल्या सगळ्यांना माहित आहे n म्हणजे काय, नॅचरल नंबर विच इज स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 अँड इन्युमरेबल. म्हणजे नॅचरल नंबर हे सगळे पॉझिटिव्ह असतात, ते 1 पासून असतात. मग इथं काय दिलंय, -2. ओके, आणि ऑब्व्हियसली हा याचा भाग नाहीच आहे. निगेटिव्ह इज नॉट अन एलिमेंट ऑफ n. आणि ते n म्हणजे काय अर्थ होतो, नॅचरल नंबर. ओके, नंबर्स. ओके, लास्ट बघा. ओके, क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड लास्ट क्वेश्चन आहे पी. ओके, आता याला कसं ह्याचं वाचनच हे याचं उत्तर आहे. बघा इथे काय दिलंय, पी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट काढले, पी ही अशी लाईन काढले, पी इज अन ऑड नंबर. आता मी असं का वाचून दाखवतो, बिकॉज हे आपल्याला लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, याला पुन्हा कसं वाचा, सेट पी ओके इज अ सेट ऑफ ऑल पीज सच दॅट, या उभ्या रेषेला वाचतात, सच दॅट P is an odd number. मी लिहून दाखवतो तुम्हाला बघा. सेट P is set of all P's such that P is an odd numbers. ओके, बघा पुन्हा एकदा बघा, P ला कसं वाचणार, सेट P किंवा P इज अ सेट लिहिलं चालते. सेट P इज सेट ऑफ ऑल पीज, याला वाचणार ऑल पीज सच दॅट, या उभ्या रेषेला वाचणार आपण सच दॅट P इज अन ऑड नंबर्स. हे झालं याचं वाचन. ओके, सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 मधले 3 क्वेश्चन कंप्लीट केले. आता क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलाय, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. कसं करणार बघा, सगळ्यात पहिले आपण लिहूया लिस्टिंग मेथडने. सो इथे लिहूया लिस्टिंग मेथड.
ओके, तो लिस्टिंग मेथडने आपण लिहूया. पहिलं ए लिहूया आणि याच्यामध्ये आपण लिहूया इवन नंबर लिहूया. ओके, विच इज इनन्युमरेबल. हे झालं लिस्टिंग मेथडने. आता रूल मेथड मध्ये याला कन्वर्ट करूया. इथे लिहूया मग रूल मेथड. कसं येणार, पुन्हा ए. ठीक आहे, इथं आपण लिहायचं ए इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ॲन इवन नंबर. झालं, हा तुमचा झाला कशामध्ये. ओके, सो हा OEQ आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही हे कसं लिहू शकता तुमच्या मनाने. ठीक आहे, पाहूया आपण अजून एक क्वेश्चन. ठीक आहे, पुन्हा इथे लिहूया आपण लिस्टिंग मेथड. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण लिहूया. कुठलं लिहू शकता तुम्ही, जसं आपण मगाशी झालं आपलं. ओके, सा रे ग म प. ओके, प ध नी. ओके, आणि या लिहायचं कसं आपण. ओके, एक्स इज सच दॅट एक्स इज साऊंड ऑफ. ओके, सा रे ग म. ओके, ते काय आहे, सारे गमंबचे साऊंड आहे. झालं. सो अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता लिस्टिंग मेथडने आणि रूल मेथडने. तर हे तुम्ही कुठलं लिहू शकता त्याच्याबद्दल काही नाही आहे. स्टुडंट्स, आपण या फर्स्ट पार्ट मध्ये पार्ट 1 व्हिडिओ मध्ये 1.1 मधलं आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 पाहिलं. पार्ट 2 व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 पाहूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि जर आवडला असा व्हिडिओ तर लाईक शेअर करा, तुमच्या फ्रेंडमध्ये याला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.